नमस्कार, आपण पाहतात अजिंक्य भारत न्यूज। आजचा दिवस अत्यंत विशेष आहे कारण आज आहे श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन। या पवित्र प्रसंगी आपण जाणून घेऊया महाराजांच्या अद्भुत प्रगट दिनाची कथा, त्यांचा भक्तांवर असलेला अमोघ कृपा आशीर्वाद आणि शेगावमध्ये साजऱ्या होणाऱ्या भक्तिमय सोहळ्याची झलक। चला तर मग सुरुवात करूया या पवित्र गाथेला। विदर्भाची पंढरी अशी आख्यायिका असलेले शेगाव शहर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्रभर एक पवित्र दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो, तो म्हणजे गजानन महाराजांचा प्रगट दिन। श्री गजानन महाराज हे भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेले संत आहेत। असे मानले जाते की 23 फेब्रुवारी 1878 रोजी ते प्रथम शेगाव येथे प्रगट झाले। शेगावच्या गोपालराव पाटील यांच्या वस्तीमध्ये एका झाडाखाली ध्यानस्थ स्थितीत महाराज दिसले। तेव्हा ते अनवाणी, साधे आणि भगव्या वस्त्रात होते। त्यांनी कोणतेही लौकिक सुख न स्वीकारता आत्मज्ञान, भक्ती आणि परमार्थाचा संदेश दिला। गजानन महाराजांच्या येण्याने शेगाव हे आध्यात्मिक केंद्र बनले। त्यांच्या सेवा, उपदेश आणि चमत्कारांमुळे लोकांनी त्यांना आपले दैवत मानले। महाराजांच्या जीवनकाळात अनेक भक्तांनी त्यांचे चमत्कार अनुभवले आणि आजही त्यांच्या समाधीस्थळी हजारो भक्त दर्शनासाठी येतात। प्रगट दिनाच्या दिवशी शेगावमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात। या दिवशी पहाटे काकड आरती, महाप्रसाद, पालखी, मिरवणूक, भजन कीर्तन आणि संध्याकाळी भव्य आरती आयोजित केली जाते। त्यामुळे संपूर्ण शेगाव भक्तिमय वातावरणाने भरले जाते। यंदाही प्रगट दिनानिमित्त हजारो भक्त शेगावला जमले आहेत। भक्तिमय वातावरणात महाराजांचे गजर सुरू आहे। गण गण गणात बोते हा मंत्र आसमंतात घुमत आहे। गजानन महाराजांनी आपल्या भक्तांसाठी एकच संदेश दिला, परमार्थ आणि साधनेच्या मार्गावर चला, अहंकार त्यागा आणि भगवंताच्या चरणी समर्पित व्हा। आजच्या या पवित्र दिवशी आपणही त्यांच्या शिकवणीचे पालन करून आपले जीवन सुंदर करूया। तर प्रेक्षकांनो, भाविक भक्तांनो, आजच्या या विशेष स्टोरीमध्ये एवढंच। शेगाव प्रगट दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांना श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद लाभो हीच प्रार्थना। गणगण गणात बोते। बघत रहा अजिंक्य भारत न्यूज, तुमच्या विश्वासार्ह बातम्यांसाठी। जय गजानन, श्री गजानन।